थोर भक्ती आवडते देवा संकल्पा माया संसारती खेळी अनंत पैशाची आरावे नित्या पूजावे समाधान वाहिल्या उचल दुःखाचे केवळ अनुभवण्याचे फळ संकटाचे तुकामुळे घालू दयावरी भार तुकामुळे घालू दयावरी भार अनुभव संतान जिद्दिया अक्कलुका आश्रम आहे गेल्या त्रिपुरी पौर्णिमा झाली चातुर्मास आषाढी एकादशी पण 4 महिन्याचा चातुर्मास आहे आमच्या वारकरी संप्रदायाला 4 महिन्यानं आई जमलं आवाज कट होतोय का आपण संसारात राहून 1 महिन्याचा चातुर्मास तुझ्यामुळे पण तुझ्याजवळ आम्ही आलो भगवंता असो नसो भाव आलो तुझ्या ठाई आणि कृपा दिसली पाणी म्हणजे पंढरी आया आम्हाला काय होतं भगवंता आणि आमचे हे जे मंडळ होतं महादेव मंडळ ते दोन्ही माणसं काय आहे महिला त्याने आम्हाला फार साथ दिली ते 4-5 वर्षात आणि आम्ही आपलं या पद्धतीनं आम्ही आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलो परमात्मा महान देव आहे जगाचा मालक आहे देवादी देव परवा महादेव आहे काय एवढे तुम्हाला त्यांच्यापाशी काय कमी सर्व आहे आणि इथे येणारे जाणाऱ्याला ना सांगता तो येते तुम्हाला त्याला सांगायची गरज नाही ती काय डोळं आपण उभं राहील मला वाटतं हे ठेवत त्याचे डोळं जागृत आहे महाराज आपले डोळं झाकलेले आहे बरोबर आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा नमन करून आपण चिठ्ठीला सुरुवात करू पांडुरंगा करू प्रथम
आणि आमच्या साधू मायबाबा एक माझी विनंती आहे, आपल्याला वेळाचा अभाव, तीर्थला काही गोड असतात, सर्व काय आनंद असतो, आपल्याला टायमिंग कमी आहे, त्यामुळे चरण धरण्यासाठी त्यासाठी तुमच्या चरणावर लाखो लाखो मला प्रणाम. त्याचं महाराज आशीर्वाद होऊ लागले म्हणतात. हा कुणी वेळ आपल्याला कमी आहे आणि त्याच्यातून नाव चिंतन आपल्या महाभारत आहे. या ठिकाणी आमचे साधू संत येणारी माणसं तरी जाऊ. काही लोकांचं म्हणणं नाही हे वारकरी वाढावे, पण आमच्या वारकरी संप्रदायाने सांगितले ज्याचा शिरावा फळ त्याचा करावा संसार. वारकरी संप्रदायामध्ये काकडा यायला पाहिजे, वारकरी संप्रदायामध्ये हरिपाठ यायला पाहिजे, वारकरी संप्रदायामध्ये रात काही भरपूर पाहिजे, वारकरी संप्रदायाचा सूर ठेका या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजे. त्याचा वारकरी संप्रदाय महाराज आहे. कुणी बी काय करून जमत नाही, कळलं का? सुखामुळे ते जातीची पाहिजे, येड्या गमळायचे काम कोणी कोणी बोलला का? इथं 40 वर्ष झालं महाराज आम्ही साधना करतो. आमचे वाघमारे महाराज पाहतात या ठिकाणी येण्यासाठी. भक्त म्हणून येतो का? भक्त म्हणून येतो. काय येतो? काय ते प्राप्त व्हावं, आणि प्राप्त होण्यासाठी या ठिकाणी 3:30 आम्ही पहिले ऋषी स्नान करतो महाराज. 1 महिना आम्ही ऋषी स्नान, आणि ऋषी स्नान केल्यानंतर तेज बुद्धी शरीर या ठिकाणी काय येतो तर काकड्यामध्ये पहिल्या अभंगामध्ये सांगितलंय. तुम्हाला इथे येण्याचं कारण काय आहे? कुठून या पहाटे विठ्ठल पहावं आवते, चांदते आटे भूमध्ये अमृत अवलोका, जागे करा रुक्मिणीवरा देव हा निंद जरा. या ठिकाणी येऊन त्या परमात्म्याला जागा करायचं, आणि जागा करून काय करायचं? कृपा दृष्टी पाहे मत्कर पंढरी राया. त्याच्याकडून काय मागायचं आपल्याला? तुझी कृपा. त्या विठेवर उभा राहून तो आम्हाला फक्त कृपा कर. कृपा दृष्टी पाहे मत्कर पंढरी राया. त्या भोपाळीमध्ये सांगितले माय बापा, मी काय पंडित नाही, मी कीर्तनकार नाही, आसो नसो भाव आणो तुझ्या ठाई, आणि कृपा दृष्टी पाहे मत्कर पंढरी राया. सुखामुळे तुझ्या मिळाले वापरे, आणि नामे भवपाशी हाती आपल्या कोणी. पण हे करत असताना दुसरी भोपाळी क्रमांक 3 सांगते. काय सांगते? माझे चित्त तुझ्या पायी, आणि राहायचे तरी काय, आणि धरून या भाई बहुतार जाताना चतुरा तो सोमरी. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं करत असताना ही बाबा चतुर आहे, आणि म्हणून या संप्रदायामध्ये आणि या भांडणामध्ये या कीर्तनामध्ये माझे चित्त तुझ्या पायी, आणि चित्ताने केला तुझा आहे तुझ्यापाशी, पण एक जागा तुकलाची. सर्व मुलांनी आपल्याजवळ महाराज केलेलं सर्व होतं, पण आधी करावं बरोबर काही तर महाराज. आणि हे जे अभंग आहे तुकाराम महाराजचा थोडा कालेला मी 15 मिनिटं बोलणार आहे. कालेचा अभंग घेऊन काय लोकांना वाटलं असं हे अभंग घेतला. आमचे मुस्लिमांमध्ये महाराज तुम्ही कालेचा अभंग घ्या, मी अभंग सोडतो, कालेचा अभंग नंतर सोडतो. 10 मिनिटात कीर्तन लवकर करायचे, आपल्याला वेळ लावायची नाही. या अभंगामध्ये या मी काय म्हणतो, मग मी पंडित नाही, कीर्तनकार नाही. आज आमचे सगळे साधू संत काय म्हणले महाराज पहिल्या चरणामध्ये? नीट सांगा ना, माहिती आहे थोर भक्ती आवडती देवा. अभंग आपण म्हणलो महाराज, हेच थोर भक्ती आणि आवडते देवा. मग तुकाराम महाराजांनी सांगितले हेच तुमचं नेमकं बोट दाखवले महाराज. तुमचं आमचं ध्यान नाही महाराज आतापर्यंत. महाराज या पहिल्या चरणामध्ये त्याचे नीट तुम्ही त्या चरणाचा भावांचा काढा. हेच थोर भक्त आहे का? भक्ती भक्ती. मग मला जरा सांगा, स्त्रीलिंग आहे का पुरुषलिंग आहे?
हा स्त्रीलिंग आहे. मला सांगा आम्ही आपण रोज म्हणतोय पण आम्हाला माहित नाही स्त्रीलिंग आहे का पुरुषलिंग आहे म्हणतोय. पण तुकाराम महाराजांनी भागवतामधून हे सामायिक काव्याचा फार मोठा अभ्यास करून भागवत मध्ये कथा या अभंगामध्ये मांडणी केली आहे. 4 मुद्दे आहेत माऊली, 4 मुद्दे असे आहेत महाराज. आता मला वेळ नाही सांगायला पण मी चलत सांगणार आहे. 4 मुद्दे पहिले असे. पहिला मुद्दा द्रौपदीचा आहे, दुसरा मुद्दा सुमित्राचा आहे, तिसरा मुद्दा कुंतीचा आहे, चौथा मुद्दा उत्तराचा म्हणजे तुकाराम महाराज भागवतामधून म्हणजे तुकाराम महाराजांनी भागवतचा अभ्यास केला. तुकाराम महाराज गीता भागवत गरिबी श्रवण आणि अखंड कीर्तन बरोबर आहे. मग तुकाराम महाराजांनी या भागवतमधून 4 मुद्दे तुम्हाला या अभंगामधून सांगितले. आपण जेणेकरून तुम्हाला घेऊनच सोडवणार आहे. मी काय सोडवणार नाही. एवढे योग्य गीता महाराज नाहीये. मी सेवादारी माणूस आहे. एक तर माझे दात पडले, मला बोलता येत नाही. काय लोकांचं म्हणणं हे शिंदे महाराज उगा आगाऊपणा करतोय पण मला आगाऊपणा करायला होणार तो परमात्मा आहे, मी नाही. माझं कार्य सालूची मंजूळ बोलत ते म्हणी आणि शिकवितात ज्या बोलायला होणारा तो परमात्मा आहे. या ठिकाणी बोलू द्या. तुम्हाला नाही जर बोलायला होतं तर मला इथे पण तुमची खबीर पाहिजे, तुमचा भाव पाहिजे, तुमची श्रद्धा पाहिजे, तुमचं प्रेम पाहिजे, तुमचा जीव पाहिजे, तुमचा काया वाचा मनन पाहिजे. या सगळ्या गोष्टी लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या माणूस या ठिकाणी आले तर तुम्हाला परमात्मा कृपा केल्याशिवाय राहत नाही. तर आपल्याला 4 मुद्द्यावरून थोडं त्याचा अभ्यास थोडा सुरू आणि अभंगाच्या पहिल्या चरणात सांगितले हे तो थोडं भक्ती आवड पडले आणि या चरणामध्ये स्त्रीलिंग सांगितले. भक्ती सांगितले. भक्तीमध्ये स्त्रीलिंग आहे बरोबर आहे. आता स्त्रियांनी जर देवाला भक्ती केली सावंत प्राप्त होत स्त्रियांना बरं का. जनाबाईने सेवा केली, प्राप्त झाला भगवान. मुक्ताईला झाला, मीराबाईला झाला आणि इथं बसणारे सगळं माझ्या साधू संत माया बहिणी यांना सुद्धा प्राप्त झाला आणि म्हणूनच इथं आल्या. अरे विश्व माझे घर सगळं भरलं विश्व आहे का कोण कोणाच्या नादात आहे. पण आपण जे आलो हे तो थोडं भक्ती आणि आवडते देवा ही थोर भक्ती काय झालं महाराज भागवतामध्ये सर्व लढाई झाली महाराज. लढाई करत असताना पांडवा ऐकत नाही. दुर्योधनाला या लोकांना कळलं. सर्व करत असताना बरेच पुस्तके ही लोक पाहतात म्हणून सांगले महाराज अर्जुना पंक्ती कोणी बैसावे. अर्जुनाची पंगत नाही मोठे महाराज तिकडे जाऊ नका, तिकडे या. अर्जुनाच्या पंक्तीमध्ये श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा आहे आणि इकडं काय. तेव्हा सगळ्या गोष्टीचा यांनी विचार केला होते की आपली तुमची हेच होती दुर्योधन काय चक्र येऊन करायची, चक्र येऊन रचना करायची आणि रचना करायची. पांडव ऐकत नाही ही त्यांना कळलं होतं. सगळी लढाई झाली महाराज. लढाई झाली करता अश्वत्थामा ही लढाई शांत झाल्यावर जरा लोक विश्रांती घेण्यासाठी थांबली आणि थांबल्यानंतर द्रौपदीची 5 मुलं आपली एका लाईनने झोपवली होती आणि झोपवली असताना अश्वत्थामाला राग आला, क्रोध आला. हे ऐकत नाही
पाहिजे त्या पाठीच्या पाठी मुलाला अश्वत्थामा मारला. आता मारले म्हणल्यानंतर कुठल्या आल्या बरोबर 5 मुलाचा समोर रक्ताच्या थारुळ्यामध्ये पडलेले की 5 मुलं आणि अश्वत्थामा निघून गेला. आणि द्रौपदीने पाहिला आणि द्रौपदी पाहिला आक्रोश करावे. माझी अर्जुन म्हणाले काही कर पण ज्यानं माझी मुलं मारली त्याला माझ्या पुढे धरून काही करा. आता काय करावं? कृष्ण भगवंतांनी पुस्तक समजून घातली द्रौपदीला. अगं द्रौपदी आता जे काय व्हायचं झालं गेलं काय कर असं कर तू चिंता करू नको. काही नाही तुम्ही माणसं आहे का कोण आहे? तुम्हाला कोणत्या देवाला तुम्हाला जन्म दिला? आता देवाला तुम्हाला कोणत्या देवाला तुम्हाला जन्म दिला? श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा त्याला द्रौपदीवरती तुम्ही माणसं का कोण आहे? कोणत्या देवाला तुम्हाला जन्माला घातलं? काही करा माझ्या मुलं त्यांनी 5 मारले अश्वत्थामाला घेऊन या. आता काय करावं? त्यांनी चिंतन करावे. करत असताना अर्जुन कृष्ण भगवान आता देवाला काय सापडणार नाही. एकदा देवाला हात जरा असा फिरवला तर तो साठत येतो. परंतु तुमचं पाहायचं जगाला दाखवायचं. अर्जुनाने श्रीकृष्ण भगवान अश्वत्थामाला सोडण्यासाठी निघाले आणि अश्वत्थामाला पकडलं त्यांनी. महाराज पकडलं आणि द्रौपदी थोडं घेऊन उभा केला. द्रौपदी याने तुझे 5 मुलं मारले आणि हा अश्वत्थामा. द्रौपदीने रागाने घालली बाई लाल क्रोध घालली. अश्वत्थामाला धरून उभा आणलेलं पाहिलं आणि आपल्या गुरुला आठवलं. द्रोणाचार्य आणि त्यांची मंडळी द्रोणाचार्याची मंडळी अश्वत्थामाची आई उभा राहिल्या समोर आणि द्रौपदीचा राग असा अनवर गेलेला. महाराजच्या रागानं द्रौपदीने त्या गुरुला पाहिलं, अश्वत्थामाच्या पत्नीला पाहिलं, अश्वत्थामाला पाहिलं आणि सगळा राग निघून गेला. महाराज का निघून गेला? मी माझी मुलं अश्वत्थामाने 5 मारली. या 5 मुलाचं दुःख माझ्या जीवनामध्ये झालं आणि माझ्या गुरुपत्नी हिला जर मी अश्वत्थामाला मारलं तर किती दुःख होईल. म्हणून आवाजाच्या पहिल्या चरणामध्ये तुकाराम महाराजांनी हेच थोर भक्ती आवडते देवा. हे तुकाराम महाराज हेच थोर भक्ती आवडती देवा. हेच थोर भक्ती आवडती देवा. हेच थोर भक्ती आवडती देवा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, मला सांगा आपल्या मुलाला एखादी शेजाऱ्या माणसाने कुणी जर डोळ्यानं जर बघितलं किती राग येतो. आणि माझ्या द्रौपदी असे भक्त होता. कृष्णाचं उगत आवत येणार नाही कृष्ण. द्रौपदी वस्त्र आरंगाचा श्रीकृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा हस्तिनापुरापासून पळत आला होता. महाराज उगा आला का आज हात मारल्या आम्हाला आमच्याकडे आम्ही हवा दिल्या तर कुत्रा आम्हाला भिना नाटू
कसं व्हायचं सांगा. दुर्पती मोठी सेवा केली होती महाराज आणि सेवेच्यामुळं मोठा भक्त होता द्रौपदी आणि सगळ्या गोष्टीचा विचार केला आणि द्रौपदी म्हणली माझ्या मुलाचं 5 मुलाचं दुःख मला इतकं झालं मग त्या दुर्नाचार्याच्या पत्नीला किती दुःख होईल जरा सोडून द्या. आणि म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं हेच घोर भक्ती आवडते देवा भक्ती करा मागून. आता तुम्ही आज बघा कठोर भक्ती आवडते देवा चांगला चांगला राग नवसुरा बिचारा काय माझा राग आणि तुझा राग आणि ह्याच रागात चाललो आम्ही. पण भक्ती सांगले महाराज हेच घोर भक्ती आवडते देवा आणि संकट पावली माया संसाराची दुर्पतीसारखी भक्ती करा आणि ते परमात्म्याला आवडते. आता अभंगाच्या आता दुसरा मुद्दा असा आहे चक्रव्यूह रचनामध्ये एक कौरवांचा सारखं चालूच होतं महाराज चक्रव्यूह रचना करायचं आणि अभिमान्य चक्रव्यूहामध्ये अडथळा आणि अडथळ्यामुळं सुमित्राला कळलं नाही बरं का मग कृष्ण भगवान पांडुरंग परमात्मा सुमित्राकडे आला. अरे सुमित्रा तुझा अभिमान मेला. सुमित्रा मेला म्हणजे काय नाही तुझा मुलगा तुझा मेला. अरे मेला मेला म्हणजे नेमका काय. अगं सुमित्रे म्हणला तुझा मुलगा मेला तुला दुःख थोडं कसं काय होणार तू रडला कशी काय रड. कृष्ण भगवान सुमित्रेला म्हणते अगं तुझा मुलगा मेला 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 म्हणजे काय बघा काय धाडशीनं सुमित्रा बोलती महाराज लक्षात ठेवा. आणि कृष्ण भगवान केला आपला तिची भक्ती उतरून पाहायला लागला. अगं सुमित्रा तुझा मुलगा मेला मेला म्हणजे काय म्हणले येड्यात काढून कृष्णाला बोलायची सुमित्रा आता बहीण भावनाचं नातं. अरे मेला मेला म्हणजे नेमकं काय अगं येड्या म्हणला मेला रड करा. सुमित्रा म्हणली देवा मेला म्हणतो माझा मुलगा मेला हे तुला कळलं. आणि मला सांगण्या पक्षी त्याला वाचवायची ताकद तुझ्यात होती का नव्हती होती ना. मग मला का सांगतो मेला मेला म्हणून हा बरोबर आहे का. आणि या माझ्या मुलगा मारण्याचा तो अधिकार आहे. त्या चक्रव्यूहामध्ये गेला तर तुला माहीत होतं आणि चक्रव्यूहामध्ये आज तो मारणार होता हे तुलाही माहीत होतं. मग मला सांगायचं कारण काय बरोबर आहे होय महाराज. आणि असा असताना मला विचारता काय म्हणणार अगं सुमित्रे तसं नाही. मग असं काय माझा मुलगा मेलेला की तुम्हालाही कळेल आणि तुम्हाला कळल्यानंतर त्याला वाचवण्याची ताकद तुमच्यामध्ये होती. मग मला सांगण्याची काय गरज आहे मला रडवायची आपल्याची काय गरज आहे. मला एकच कळतं हे अनंत पैशाचे राधे आणि Thank you.
या दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणले ठेविले अनंत तैशी फिरावे आणि जितकी आपल्या समाज भगवंता तो जसा ठेवत तसा मी राहणार आहे. अरे माझा मुलगा मेळामध्ये हे तुलाही माहिती पडलं आणि सगळ्या गोष्टी असतात तुम्हाला कशाला सांगतो मग जसा तू ठेवत तसा आम्ही राहणार आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगाच्या चरणात सांगितलं ठेविले अनंत तैशी फिरावे आणि जितकी आपल्यावर समाज. आता तिसरा मुद्दा असा आहे महाराज कुंतीच्या पहिला उद्धव दुःखाचे केवळ भोगण्याचे फळ संचित आहे. कुंतीने लहान वयापासून दुःख भोगलं महाराज आणि दुःख भोगत 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 कृष्ण परमात्म्याला एक दिवस म्हटले माई साहेब तुम्ही काय तर मागा. देवा काय मागा. तिकडे तुकाराम महाराज म्हणते हेच दान देवा देवा आणि तुझा विसर नावा. हे संतांचे शब्द आहेत महाराज. आम्ही काकड्यात आलो हेच दान देवा देवा आणि आता वठी भरावी लवकर म्हणजे आपला काकड्याला मध्ये भेटतो आम्ही. हा असा आहे महाराज साधन आहे भक्ती करताना. तुकाराम महाराज म्हणजे त्याग भोग दुःख काय सांगावे मांडावे. भक्ती करताना त्याग भोग दुःख या सर्व सण करतात महाराज. आणि तुम्ही जर त्या पदाला जर पदापर्यंत जर गेला की बाबा परीक्षा पाहतो काय करतोय परीक्षा देतो ना वार्षिक परीक्षा द्यावं लागते महाराज. पाच वर्ष करायचं पाहतो. भक्ती नव्हे गोपी आहे सगळ्याला वाटते. आता आम्ही 2 वर्ष झाला आळंदीचे पंढरपूरला येतो. 2 वर्ष झालं आमच्या 10 लाख वारकरी पळतात बघा आणि त्या 10 लाखामध्ये आमची म्हातारी आम्ही 3 माणसं मी पळतोय. पण पळतोय आम्ही विचार केला नाही माऊली. आणि त्या अवस्थामध्ये सूर्यनारायणानं उग्र अवस्था झाली. त्या जगाचं त्या सूर्यनारायणाकडे कुणाचं चित्त नाही. सगळे आपल्या आपल्या स्वार्थामध्ये गुंडाळे. हे आमचं मला माहिती. सकाळी 5:30-6 मला कसा प्राप्त व्हायला. आता आम्हाला टाका करून जाते आम्ही जे टाके करतो पण आम्हाला सोडता येत आहे का. सोडता येत नाही. भक्ती करावं लागणार. भक्तीला यावं एखादी गवळण नाही. वैष्णव महाराज आमचे विठ्ठल महाराज 35 वर्ष आमच्या दिंडीमध्ये 35 वर्षापासून महागा आमच्या दिंडीच्या आहे. आम्ही आमच्या जन्माला श्रेयमध्ये प्राप्त करून घेतला अपुरी आपण करा सोडवण. आणि आज या व्यासपीठावर त्या ईडी वाकडी आम्ही सेवा केली म्हणून या व्यासपीठावर उभा राहायचा आम्हाला अधिकार मिळाला. आमची योग्यता नाही. या व्यासपीठावर उभा राहण्यासाठी देवता नाहीये. याला सेवा करावी महाराज. आणि ह्याला काय लागतं महाराज माहित आहे का. पवित्र जो देह आणि वाणी पुण्यवंत लागते. देह पवित्र लागतो महाराज आणि वाणी पुण्यवंत लागते. कुणाचा अपमान करण्यासाठी कुणाला काय तर बोलण्यासाठी कोणाला काय तर करण्यासाठी हे करून नाही प्राप्त होत. हे तुकाराम महाराज तुम्हाला आम्हाला ऐकावं लागलं. पवित्र जो देह वाणी पुण्यवंत जे वेदाचा सर्व का राशी पाचकाच्या रास कुणी पाहिली का. रास आमच्या मायबापाने पाहिली रास त्याची गव्हाची हरभऱ्याची ज्वारीची. त्या राशीमधला एक वस्तू मोजता येईल नाही येणार. एकट्यात एवढं तुम्ही जर या पवित्र ध्येय केला वाणीने चांगले जर लोकांना बोललं परमार्थ नाही केला वाणीला नाही केलं एकादश नाही केली पण वाणी पवित्र वाणी ठेवा प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि या राष्ट्रीयाच्या पापाचा जो जातलेला तिसरा मुद्दा असा आहे
वाहिरा उद्धग दुःखाचे केवळ आणि भोगणे ते सर्वांना माहिती आहे महाभारत पारायण दुःखाचे पण केलं पुष्कळ दुःख भोगलं आणि कृष्णेचा प्राप्त झाले म्हणजे माई माझा देवा तुम्ही काय मला देणार आहे मी काय मागणार आहे जेवढे या विश्वामध्ये दुःख आहे तेवढं माझ्या पदरामध्ये टाका हे महाराज वाहिला उद्धग केवळ आणि भोगणे फळ भोग भोगत असताना आम्हाला काय जेवढं दुःख आहे आमच्या पदरात टाका कोण दुःख मागणार आहे तो महाराज बरोबर आहे काय जन्माई मुनिया केली जोडी आठ भरू व्हायची काय तू काय म्हणजे खरे न पाहिजे या जगामध्ये धिक्कार करणार या जगामध्ये नावं ठेवणार नाही या जगात मला काय का बोलणार नाही हे आज धिक्कार आतो सुखामध्ये न पाहिजे विभाग आणि धिक्काराचे जग हाताला वाट काय भोपया मरण भोपया ऐका काय भोपया बोलून या जाऊ तुम्हा नेराजी देवा आणि ठेवा नको ठेवा फॅक्टा राहिलं पावले मन काही नाटाय उपाय आणि त्याग भोग दुःख काय सांगावे मांडावे आयुष्य धैर्य माझ्या थोड्याचा तू का म्हणे बाळ माझा चुकल्या म्हणे आणि न पावता जरी दुःख काय भोपळे महाराज या भोपळ्या करा काकडा करा तुम्ही तुमचं जीवन असेपर्यंत जे या ठिकाणी जेवढी आहेत लोक त्यांनी काकडा जवळ करा परमार्थाचा गावा नाटक काय कळणी केसर आहे बरोबर वर कवच आहे पण आता त्यांना आहे वर्ण कवच आहे आणि आज जो भाग आहे ना तो परमात्मा हा काकडा करणारा काकडा करणारा काय महाराज पूर्वी केले फार आणि ते आज फळाशी आले परमानंद मानसे भेट झाली या संताचा उग होत नाही पूर्वी जन्माचं सुखरूप लागतं महाराज उग कुणी नाही धन्य आज धन्य जो धन्य मेरे पाहिजे आज काही लोकांना वाटलं तरी सकाळी 3:30 वाजता उठते पण याचा फायदा काय आम्हाला बरोबर आहे आणि बाहेर काट्यामध्ये सांगितले या आमच्या महिन्याचं लक्ष आहे का नाही सांगायचं पण सांगून जाणार आहे पंच प्राण्या घेऊन देवदना येते पंच प्राण्या घेऊन देवदना येते पण भावे ओवाळती नाही रुक्माई ती काही नाही तिथं आरती घेऊन येणारा देवाच्या म्हणतोय महाराज साधन आहे आणि हिथं आता तिथं शोधित नाही हिथं बसते तुला देवाच्या स्त्री आहे तुम्ही जी बसलाव ना आता देवाच्या स्त्री आहे त्याचं काही खंत करू नका अगं बाया महाराज म्हटले असतील हिथं बसणारी माणसं देवाच्या स्त्री आहे आपण 3 चरणाचा धक्का आपण भावार्थ केला आता 4थ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगते तुका म्हणे घालून दयावरी बहार तुका म्हणे घालून दयावरी बहार आणि वाहुवा संसार देवा पाहिजे 4था मुद्दा असा आहे की पाहणं ऐकत नाही काय करायचं या जगामध्ये अश्वत्थामासारखा वीर कोण नाही इच्छा मरण त्याला कोणी मारू शकणार नाही आज अमर आहे बरेच लोकांची 4-5 लोकांची असं झालं मला असं अश्वत्थाम किल्ल्यानंतर अभिमानची बायको उत्तराखंड बरोबर
पुत्रा परीक्षित राजा गर्भामध्ये होता आणि त्या गर्भामध्ये जाऊन रक्षण करणं अश्वत्थामाने सांगितलं की काही लोक ऐकत नाही. ब्रह्मास्त्र सोडलं. हॅलो हॅलो ब्रह्मास्त्र सोडलं म्हणजे महाराज ब्रह्मास्त्र म्हणलं की संपलं. कोणाची ताकद नाही. कोण वीर असो कोण रही असो काय आणि ते ब्रह्मास्त्र सोडलं. कृष्ण भगवंताला कळलं आणि उतारा जोडा. मला काही शब्द बोलता येत नाही. त्याचं तुम्ही निरसन करा बरं का. आता काय दात पडते तर महाराज माझं नाही मला चांगलं माझा धर्म आहे. तेव्हा एखादा शब्द जाणार बी आहे. तुमच्यासारखे मायबाप मोठ्या प्रेमाचे आहे. मी तुमचा भावासारखा मुलासारखा बरं ठीक आहे. तेव्हा कृष्ण भगवंत म्हणतोय पुत्रा ब्रह्मास्त्र या लागले. बघ म्हणला मग ब्रह्मास्त्र यायला काय करू देवा. बघ म्हणलं बाबा. बघ आता म्हणला तू देवा मी काय करू. बघ बाबा तुझं तो बाबा. एकदा तुकाराम महाराज म्हणले देव उद्धार देव उद्धार. नामदेवराया म्हणला बाबा देव उद्धार म्हणून तू तसा काही मुद्दा येणार काय. अरे घ्यायची तवा घ्यायची. यार हे आपला कंटाळा प्राण आला ना त्या टायमाला दिल्यावर काय उपयोग आहे. मला सांगा त्याचा काय उपयोग करायचा. कशाचा उपकार आहे म्हटलं. हे बाबा म्हणून तू करा मला तू राहतो सुरू म्हणे बाबा उभा राहिला ना. याला काय सगळं दिसतंय त्याला ऐकायची जातं ना सांगा का कळलं ते तुम्हाला करा. त्याला सांगायची गरज नाही. बरोबर आहे का महाराज. तेव्हा म्हणजे देवा मी काय करू. बघ म्हणलं उत्तर आता तुझी तू मला काय आता सांगू नको. देवा मी काय करू. बघ तू म्हणला आता. किती देव हुशार किती भक्ताचं पण पाहतो. उत्तर घाबरली. देवा बघ आता काय. आता म्हणला काय करू. बघ असं कर मी सांगतो तसं कर. म्हणजे देवा तू काय सांगाल तर मी तयार आहे. मग असं कर सांग ना देवा. तू सांग की ब्रह्मास्त्र जवळ यायला नाही. तू म्हणून माझा सांग देवा तू ब्रह्मास्त्र जवळ यायला. जेव्हा तर किती घ्या परीक्षित राजा आहे गर्भामध्ये. त्या गर्भाचं रक्षण करणं उतरचा धर्म आहे. आणि देव आपला मजा बघावी लागला. एक भक्ताची ब्रह्मास्त्र जवळ यायला उतरा आणि बघ की देवा काय करता काय नाही म्हणला. बघ तुझी सांग देवा मी काय करू. मग असं काय मी सांगतो की तुझ्या जर वस्तू तुम्हाला मग म्हणजे जेव्हा आता काय करू म्हणजे मी मला हाय म्हणत होतो. जे तुझं जे प्रेम आहे ना त्या मुलावर जे तुझ्या त्या मुलासाठी जे तू तडफडावी त्या परीक्षेत राजासाठी ते प्रेम आहे की मला दिलं म्हणजे तुला सर्व हेच अर्पण केला. तुका म्हणे घालू दयावरी भारत बाहू खरं तर काळा व्हायला होता. संध्याकाळची वेळ असल्यामुळे काल्याचा आपण घेणार आहे. मी थोडं 10 मिनिटं बोलणार आहे आणि आपण कीर्तन संपलेलं तर बरं का माय बापा. मी जरा असं आलेलं आहे पण काय शिंदे महाराजांची बडबड करायला एक 10 मिनिटात तुम्हाला मी कथा सांगतो. हरिणे माझे हरले चित्त बोलू नका पकवानवाळे तुम्ही. हरिणे माझे हरले चित्त आणि भान विसरले. आता कैसी जाऊ घरा नोहे बरा लवचिक. पारक्याची सांगता गोष्टी
आणि घरची खातील तुका म्हणे राभे निवांत पाहिले पावे परतू आता कैसी जाऊ घरात नव्हे बरा अभंगाच्या तुकाराम महाराजांनी गवळले हरणे माझे हरणे चित्त आणि ठाणे चित्त होय महाराज गवळ कधी काही आता काही काढलं का धागा गवळ्याचं म्हणतं का कधी अर्थ काढला नाही आपल्याला बघू प्रयत्न करू आपण हरणे माझे हरणे चित्त आणि भान एक गवळ 7 वर्ष गवळ आहे आणि यमुना पाण्याला निघाली आणि पाण्याला निघाली की बाबा राजकुमारा मदनाचा पुतळा रेडीच्या ठिकाणी लोकपर्यंत काळ्या रंगाचं गवळ तुम्ही म्हणता की हो काही बाई म्हणते काळ्या रंगाचं आणि कुरव्या केसाचं काळ्या रंगाचं नव्हतं निळसर रंगाचं होतं आणि त्याला राजकुमारा मदनाचा पुतळाची 7 वर्षी गवळ पाण्याला निघाली पहिला घागर घेऊन जायचा बाय आणि ती गवळ निघाली आणि त्याला पाहिल्या ती गवळण बसली की बाय तिला समाधी लागली अशी समाधी लागली जोर हातून बसली 7 वर्षी गवळ आहे आता घरामध्ये तिला लागून लपून तिनं पाण्याला जाळ्या घेऊन पण बाईच्या कृष्णाला पाहिलं हरणे माझे हरणे चित्त आणि भान विसरलं तिथल्या गवळीचं भान विसरून गेलं आणि हे तुकाराम महाराजांचे आहे गवळ म्हणले अगं गवळ येणे तू 7 वर्ष नाही तू पाण्याला येऊन चालले कशी काय अशी बसली त्या गवळीने सांगितलं महाराज माझी अवस्था अशी झाली हरणे माझे हरणे चित्त आणि भान विसरले आणि हे करत असताना आता तुळशी जाऊ घरा नव्हे बरा मी कसं जाऊ आता घरा मला समाधी लागली बरोबर का महाराज वाघमारी महाराज सांगा जावा मला समाधी लागली आता कैसी जाऊ घरा आणि नव्हे बरा तू असं कर 4थ्या चरणामध्ये सांगितलं महाराज अगं गुप्त गवळ नाही फार मोठी भक्त आहे तू साधी गवळ नाही या गवळणी राम अवतार मधल्या सगळे ऋषीमुनी मत आणि कृष्ण अवतार मध्ये या गवळणी झाल्या होत्या महाराज त्या परमात्म्याची भेट घेण्यासाठी राम अवतार मध्ये एक बाणी एक पत्नी एक वचनी असल्यामुळं तिथं काही चालत नव्हतं पण कृष्ण अवतार मध्ये लीला केली महाराज या देशे चरित्र केले नाही असं पण चरित्र आहे महाराज तेव्हा तुकडे महाराजांनी एकच सुखा म्हणे राहे निवांत आणि पाहिले पाभे करतो आता कैसी जाऊ घरा नव्हे बरा त्या गवळी म्हणजे तू असं कर तुला सासू सासरा नवरा विचारणार आहे तू कुठे गेली होती कुठं थांबली होती आता किती वाजल्या 12 वाजल्या म्हणली तू इतके वेळ कुठं होतो 7 वर्षाला फार त्रास असतो माऊ पाणी त्याची सांगता गोष्टी आणि घरची कुठे खात्री देवा तुकाराम महाराज मी आता घरी कशी जाऊ माझ्या घरची लोक पायीची सांगता गोष्टी आणि घरची कुठी खाते माझी खूप खाते अगं येणे माझा आई तुकाराम महाराज म्हणतात संत चरणी रज पूर्ण कमावली संत चरणी रज लागत असत आणि वासनेचा विधी लावतो तुकाराम महाराज संगत झाली तू एक काय कर सुखा म्हणे रावे निवांत आणि पाहिले पाभेश्वर तू आता कैसी जाऊ घरा नव्हे परावशिक असं करत असताना महाराजांनी काळामध्ये सगळं केला काय तो जाणू हवा सगळं झालं आणि आता खेळायचे काय सुख आणि जेवायचे मग आता काळा हा आणि हे तो थोडं भक्ती आवडते देवा आणि संकट पावून
असू द्यावे समाधान वाहिल्या मुक्तगण दुःखाचे काढून घ्यावरी भार वाजवा संसार देवा तिथं आमच्या या व्यासपीठावर महादेव मंदिरमध्ये आणि महान संतांनी तुमची सेवा केलेली आहे महाराज माझ्यासारख्या पामरात राहिला एक माझे बी चिंतन होतं चिंतन रोपडे पूर्वी म्हणून की मला महादेव मंदिराच्या मी शेजारी रामकृष्ण हरी म्हणतो ओम नमो शिवा म्हणतो भगवंता मला केव्हा सेवा करायची संधी मिळत पण माझ्यासारख्या पामराला माझ्यासारख्या बोबड्या माणसाला माझ्यासारख्या नाकीर्तनीयाला माझ्यासारखा असा परमात्म्याला हाताला जायचा म्हणून सेवा कधी वाया जात नाही आणि जरी माझ्या कोणी एखादा शब्द गेला असेल माझे मायबाप तुम्ही मला माफ करणारच नाही परमात्मा माफ करणारच आहे ज्या ज्या गोष्टी झालेली सेवा या ठिकाणी थांबवतो चरणमंत्री प्रसाद वाटप होईल आणि ज्ञानेश्वर चांगली भैरवी म्हणा सुंदर नाही तर सकाळच्या सारखं करू नका गोड म्हणा गोड तुकाराम म्हणे
देवा आणि संकट पावी माया संसाराची ठेवलेले अनंत तैचे तीराय कित्या तुझ्या वेळ समाधान वाहिल्या भगवाचे केवळ आणि भोगण्याचे फळ संचता माये तुकामरे घालू देवरे भाग वाहू संसार देवा तैचे तीरावे कित्या आम्हाला या कार्यक्रम खरंच या वर्षी आम्ही साखळा करण्यासाठी थोडं जरा बदल झाला आमचा पण वादावादी कंबर बांधली काय करताना म्हणजे महाराज असं म्हणजे आंधळ्याला दृष्टी देणारा आहे आंधळ्याला पाय देणारा हा परमात्मा आणि या वादावादीसारख्या बाईला परमात्म्यानं बरेच दिवस शेजारी देवापाशी जन्म झाला ना त्याच्यामुळे कृपा लवकर लागली त्यांना आणि या सेवेचं फळ त्यांना मिळणार आहे महाराज त्यांच्या मुलाबाळा परमात्मा कृपा करणार आहे आणि त्यांनी तुकामणी सत्यकर्मा व्हावे आहे सत्कर्म त्यांनी केलं आणि त्या सत्कर्मामध्ये माझ्यासारख्या बोबड्या माणसाने या ठिकाणी येऊन टाकला केला मला बोबड्यात म्हणतात काय काय लोक जरा मग हा असावं पण जळखण असावं हे परमात्म्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे मग हा असावं जीवनामध्ये पण जळखण असावं हा जळखण असलं परमात्मा प्राप्त होत नाही महाराज म्हणून जाता जाता तुम्हाला सांगितलं जीवनात परमात्मा करायचं असेल तर प्रेम भावानं श्रद्धेनं काया वाचा मनानं करा हे परमात्माला वारीला जाऊ नका भजन करू नका एकादशी जाऊ नका पण मगाशी बोलून गेलो पवित्र हे वाणी पण म्हणतं चांगलं बोला चांगलं करा आधारण करा त्याला कमी लिखू नका तुम्ही कमी लिखण्याचा अधिकार तुमचा नाही तो कमी लिखण्याचा अधिकार तो परमात्म्याचा आहे कोणाला कमी येत असेल तुम्हाला जास्त येत असेल तुम्ही काय मालक आहे काय जगाची कोणी कोणाचा मालक नाही
या देशामध्ये सगळ्यांना स्वतंत्र आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये स्वतंत्र आहे. हा आपण करा. ज्ञानदेवानं सांगितलं तुम्ही जगाच्या नादी लागू नका. त्याला पटणार नाही, त्याला येणार नाही, करून येणार नाही. मग काय करा, आपण करा आणि संसार पण करा. संसारमध्ये माया ममता हे जे आहे ते विठ्ठल महाराज आम्हाला भांडारा बोलवतात. या ही जी माया आहे त्याची सेवा मी थांबवतो आणि राहिलेलं काय कीर्तन वाचणं जगलो पुढल्या वर्षी करतो. जय विठ्ठल जय Thank you.